या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला। देव या भक्ताच्या हृदयामध्ये राहण्यासाठी स्वर्ग सुखाला सुद्धा लात मारून भक्तांच्या जवळ येऊन राहिला, झोपडीत येऊन राहिला। या सुखाकारणे देव वेडावला। मी काय सांगत होतो, देवाने पत्ता सांगितला। माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे। ज्या ठिकाणी माझे भक्त गायन करतात, ज्या ठिकाणी माझे भक्त माझे गुणगान करतात ना, मी त्या ठिकाणी राहतो नारदा। तेव्हा तुला मला जास्त शोधायची काही गरज नाही। भगवान परमात्म्याने पत्ता सांगितला। देव कुठे राहतो? देव कथेमध्ये राहतो, कीर्तनामध्ये राहतो। म्हणून तर तुम्ही भागवताची कथा ऐकता, हे का नाही? भागवताची कथा तुम्ही का श्रवण करता? कारण साक्षात भगवंतच या भागवतामध्ये विराजमान झालेले आहेत। भगवंताने शेवटी उद्धवाला जाता जाता सांगितलं, उद्धवा, मी गेलो असं तुला जरी वाटत असलं तरी सुद्धा मी गेलेलो नाही बाबा। कारण माझा जर जन्मच होत नाही तर माझा जाण्याचा आणि येण्याचा प्रश्न कुठे राहिला? आणि माझा जो अंश आहे, जो प्रत्येकाचा जीवात्मा, त्याचाही अंत होत नाही आणि त्याचाही जन्म होत नाही। न जायती म्रियते वा कदाचित, नायं भूत्वा भविता वा न भूयात्, अजोः नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। अरे बाबा, माझा अंश आहे तो जीवात्मा, दुसरा तिसरा कोणी नाही आहे। ममयांशो जीवलोके जीवभूता सनातना, मनषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति, प्रकृतिस्थानि कर्षति। मम अंश जीवलोके जीवभूता सनातना, मनषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। तो माझा अंश आहे आणि माझा अंश असल्या कारणाने त्याचा नाश होत नाही बाबा। नाश होतो तो शरीराचा होता, मग शरीराचा नाश होणारच आहे। एक दिवस हे शरीर म्हातारच होणार आहे, परंतु जोपर्यंत संधी मिळाली मग तोपर्यंत काय करा? साधून घ्या। बरवी ही वेळ, सापडली संधी, आम्हाला